ये खुशी काय बोलतात त्याला, रुका नाही जाती या दिखा नाही जाती. ते सी सेक्शन नंतर आम्ही 2.5-3 महिन्यानंतर खात आहे. हेच शब्द जर मी घरी असताना बोलले असते तर बरं वाटलं असतं जरा. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, आज आम्ही खूप दिवसानंतर तुमच्यासाठी आम्ही एक नवीन व्लॉग घेऊन आलो आहे. ॲक्च्युली तब्येत ठीक नव्हती माझे 4-5 दिवस. मी कम्युनिटी पोस्ट पण केलेली आहे. मला वाटते 27 तारखेपासून माझी तब्येत व्यवस्थित नाही होती, त्याच्यामुळे मला काही ब्लॉग घेता नाही आले. त्याच्यानंतर आपला ब्लॉग त्याच्यानंतर आज येतो आहे. ॲक्च्युली कंटिन्यू फीवर वगैरे होतं, सो त्याच्यामुळे मला नाही जमलं. म्हणजे अंगात ताकदच नाही होती की व्हिडिओ शूट करायला वगैरे असं. आणि श्रद्धा पण छोटीकडे होती, त्यासाठी मला फीवर होता, छोटीला काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून मी होतो माझ्या घरी. तर चला, आज आम्ही चाललो आहे श्रद्धा आणि मी. आता गणपती आहे या 2-3 दिवसानंतर. तर गणपती असल्यामुळे जरा श्रद्धाला मला हेअर कटिंग वगैरे करायचं आहे. चला आपण जाऊया, श्रद्धाला हेअर कटिंग करायला घेऊन चाललो आहे. अँड वाटलं मला करावं तर मी पण करणार आहे. तर बघूयात तिकडे गेल्यानंतर. तर चला आता आपण तिथेच. तर काहीच विषय असा आहे की आपली जी बाईक आहे ती दिली मी सर्व्हिसिंगला. त्याच्यामुळे मी बाईक सर्व्हिसिंगला तर मी ऑटोमध्ये इथे आलो होतो. श्रद्धाच्या मम्मीच्या घरी आलो आहे. अँड आता मला जायचं आता हिचे हेअर कटिंगसाठी. सो मी भाऊजींना सांगितलं, माझ्या भाऊजींची जे माझे जिजू आहेत त्यांची मी गाडी घेतलं आहे. पाहू शकता मी चाललो आहे ही बाईक घेऊन आता. तर चल श्रद्धा, आता आपण निघूयात. चलो. गाईज, फायनली श्रद्धाचा हेअर कटिंगसाठी नंबर आलेला आहे. बघा किती खुश आहे. ये खुशी काय बोलतात त्याला, रुका नाही जाती या दिखा नाही जाती. तर गाईज, आम्ही वळलोत शॉपमध्ये साहिलला कपडे घेण्यासाठी. माझी तर शॉपिंग झालेली ऑलरेडी. मी जसं बोललेली तुम्हाला की मी स्टिच करायला दिलेलं आहे माझं आणि शिवाजनाचं. तर तो पण ट्विनिंग घेत आहे या कलरचं. बघूया. तर साहिल, तुला हे आवडलंय? हां, कारण की तुझ्याकडे पण ह्या टाईममध्येच आहे ना, तर तुझ्यावर मॅच होण्यासाठी मग मी विचार करतो की हा घेतोय असं वाटतं. छान आहे. तर गाईज, आमचे हेअर वगैरे कट करून झालेले आहेत आणि श्रद्धाने मला कुर्ता गिफ्ट केला गणपतीसाठी स्पेशली. नेक्स्ट मंथमध्ये बर्थडे पण आहे. हां यार, सिरियसली नेक्स्ट मंथमध्ये माझा बर्थडे. 1 मिनिट, हे मला तू बर्थडे माझी गिफ्ट होते का? मला नाही पाहिजे. तर गाईज, हां ते द्यावंच लागेल तुला. तर गाईज, श्रद्धाने मला गणपतीसाठी कुर्ता गिफ्ट केलेला आहे. ऑलरेडी तिने तिच्यासाठी आणि शिवाजनासाठी शॉपिंग केलेली आहे. मला वाटते तिने तिला शिवायलाच दिलेलं आहे शिवाजनासाठी. आणि कसं वेअर आणि कसं त्या लोकांचं अटायर आहे तर ते तुम्हाला कळेलच. आणि बघा तुम्ही, गणपतीच्या पुढच्या ब्लॉगला येईल, म्हणजे गणपती या 4-5 दिवसामध्ये त्यात दिसेलच तुम्हाला. तर चला, माझं पण झालं आणि मी पण मॅचिंग केलं त्यांच्यासोबत. बघूया त्यावेळेस आम्ही तिघंजणं कसे दिसू तुम्हाला कळेलच. आणि थँक्यू सो मच श्रद्धा की तुम्हाला कुर्ता गिफ्ट केलेला आहे. तर चला, आणि हां आम्ही हेअर कट केले दोघांनी. तर कसं वाटलं आमचे हेअर कट? एक मिनिट तुम्हाला श्रद्धाचं लुक दाखवतो मी.
बघा किती शॉर्ट केले. पण श्रद्धा तू जरा जास्तच हेअर शॉर्ट केलं असं वाटत नाही तुला? अच्छा तुला असंच पाहिजे होतं का? ओके पण छान वाटत तुला आणि तुझ्यावर खूप चांगलं सूट होत आहेत. अँड मी पण केला. दाखव माझा पण जरा. तर सांगा मला हे केस म्हणजे असे हेअर सूट होतात की नाही. मी फर्स्ट टाइम असं केलं. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी जेव्हा माझ्या फ्रेंडकडे कटिंगला गेलो होतो हेअर कटिंगला तर त्यावेळेस कसं होतं आणि यावेळेस पण बघू शकता की कसं केलेलं आहे ते. मस्त केलेलं आहे खरंच. आता आले श्रद्धासाठी काहीतरी खायला घेण्यासाठी. ही कुठेतरी बाहेर आले की हमेशा खाण्यासाठी काय ना काय घेतेच. त्याच्यामुळे काय विषयच नाही आहे. काय प्लॅन असतो काय माहिती. ओ वा खायचं तुला आणि नाव माझं. चल मग घरी. चल घरी. चल राहू दे. चल राहू दे. तुला तू बाहेर आल्याने काही खाणार नाही. पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे का? चल मग घरी. चल बंद कर. काहीच बघितलं ना खायचं तर स्वतःला आहे. नाही मला नाही खायचं. काहीच बघितलं खायचं स्वतःला आहे आणि नाव फुकटचं माझं घेत आहे. असेच असतात मुली. श्रद्धाची शेवपुरी फायनली रेडी झालेली आहे. हा तिथूच खाणार आहे आणि पब्लिकला कळवते सी सेक्शन नंतर आम्ही 2.5-3 महिन्यानंतर खात आहे. ओके चल पकड दाखवू दे. कळू दे सर्वांना की तू खातेस म्हणून. चलो खा मला पण दे. खरंच मला पण दे. तर गाईस आता आम्ही आलोय माझ्या ताईच्या घरी. ॲक्च्युली गाडी मी भाऊजींच्या घेऊन गेलो होतो तर ती गाडी द्यायला घरी आलो होतो. आता इथून आम्ही जाऊ श्रद्धाच्या घरी. तिथून मग मी ऑटोने डायरेक्ट शोरूमला मग तिथून गाडीमध्ये घेऊन देईन डायरेक्ट घरी जाईल. तर श्रद्धाची हेअरकट कशी वाटली तुम्ही पुन्हा एकदा सांगा. तिला काही कॉम्प्लिमेंट द्या म्हणजे तिला सुद्धा बरं वाटेल. मी तर दिलं माझ्याकडून पण तुमच्या कॉम्प्लिमेंटची तिला खूप जास्त गरज आहे का? अरे मी कशी कापलेत. बीएड नाही केली. ती 2 दिवसांनी करेल किंवा उद्या वगैरे करेल कारण की मी बीएड माझ्या फ्रेंडकडे जाऊन करणार आहे. सो चला तर मग गाडी आता दिलेली आहे. आता इकडे चहा वगैरे पिऊन मग निघतो. आणि हे बघा परी रडते बघा कशी. परी हाय कर. तिला मी ओरडलं ना त्याच्यासाठी जरा नाराज आहे माझ्यावर. घरी चहा तरी पिऊ दे आधी मला. चहा पिते तू? नाही हां मग ठीक आहे. पण एक खरं सांगतो ना मी सुंदर दिसतेस. Oh no. खरंच. आणि हे मी जे बोलले ते मनापासून बोलले. ते एक्सेप्ट कर. प्रत्येक गोष्टी मी मजाकमध्ये नाही बोलत पण ही गोष्ट मी सिरियसली बोलले. खूप छान दिसते सर्व. थँक्यू. चलो तर श्रद्धाचा लुक कसा वाटतो गाईज तुम्ही पण एकदाच सांगा कमेंट करून. चलो तर गाईज आम्ही आता गाडी वगैरे दिलेली आहे आणि आता आलोय खाली चालत चाललोय श्रद्धाच्या मम्मीच्या घरी. आठवतं ना तुला पटकन जायचंय. हां आणि आता जस्ट शोरूममधून फोन आला होता. त्यांनी बोलवलं आहे गाडी आपली रेडी आहे. तर आता मी निघेल आणि मग आपली गाडी वगैरे तिथून घेणार. तिथून मी घरी जाणार आणि ब्लॉग मी घरी एकटाच एंड करणार कारण की श्रद्धा इकडेच आहे. श्रद्धा तर येणार नाही आहे. मी येणार आहे गणपतीला. हां श्रद्धा गणपतीला घरी येणार आहे. अँड मला जास्त उत्सुकता आहे की माझी शिवा पण माझ्या घरी असणार आहे आणि माझ्यासोबत असणार आहे माझी बायको घरी शिवाच्या घरी. तर चला आता मी जातो श्रद्धाला तिथपर्यंत सोडतो आणि तिथून मग मी जातो चालत. पुढे ऑटो स्टँड आहे तिथून ऑटो लवकर भेटला पाहिजे. चलो बाय. तिला दाखव. ती बघा कशी माकड बघते बघा वरतून. बाय. हा बाय. बघ श्रद्धा जोर आला तिला. आता मी तिथून गेल्यानंतर तिला श्रद्धा जोर आलेला आहे. तर मी समोर असल्यानंतर वाईस तिचा आवाज पण निघत नाही. बघा हेच शब्दाचं मी घरी असताना बोलले असते तर बरं वाटलं असतं जरा. गुड नाईट. मला झोपवायला पण लागला आताच. तर चला हेच आता आपण डायरेक्ट भेटूयात पुढे शोरूमला. तुम्हाला शोरूमकडेच भेटतो. दाखवतो तुम्हाला आपली गाडी कशी रेडी करायला झालो का. शिवाजाची डॅडा आले. शिवाजाची डॅडा आले. असते बघ कशी. कोण आले? डॅडा आले. डॅडा आले ना खुश. आता तुला समजतं लगेच सर्व डॅडा आले असं. डॅडा आले. शिवा डॅडा आले. आपल्याला रिक्षा भेटलेली आहे. आता आपण चाललोय शोरूमला.
ट्रॅफिक खूप जास्त होती त्याच्यामुळे लेट झालं अजून. ते शोरूममधून सारखे फोन येत आहेत की कुठे आहेत कारण की त्यांचं शोरूम क्लोजिंगचं टायमिंग 6 वाजताच आहे आणि पावसात किती वाजले 6 वाजून 10 मिनिटे झाले आहेत आणि ते लोक आपल्यासाठी थांबलेले आहेत. तर चला जाऊ बघूयात. त्यांना सुद्धा जायचं आहे लांब वाटतं सो त्याच्यासाठी ते लोक सारखे फोनवर फोन करत आहे. आता 2 मिनिटांवर पोहोचतील आपण शोरूममध्ये. तर चला तुम्हाला दाखवतो आपली गाडी. तरी सर आपण फायनली शोरूम पोहोचलेला आहे पाहू शकता तुम्ही. आता आपल्या इथून आपली गाडी कलेक्ट करायची आहे. आपली गाडी झालेली आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी. गाडी रेडी झालेली आहे. किती कंडिशन खराब होते गाडीची तुम्हाला सुद्धा माहिती आहे. सर्व्हिसिंग केली अँड आता व्यवस्थित कुठे दिसत आहे. तर चला आता जातो घरी. आता झाली फायनली सर्व्हिसिंग. थोडं काम पण होतं बरंच गाडीचं बाकी. तर खूप दिवसांनी काम पण करून घेतलं. आता गाडी सर्व्हिसिंगला दिली म्हटलं सर्वच काम करून घेऊ. तर चला आता निघतो आता घरी जाण्यासाठी. तर गाईस मी आता जस्ट घरी आलेलो आहे. शोरूममधून मी डायरेक्ट गेलो होतो हॉस्पिटलला कारण की मला पुन्हा थंडी वाजत होती आणि पुन्हा फिवर आला मला. तर पुन्हा एकदा इंजेक्शन घेतलं. परत तिसऱ्यांदा इंजेक्शन घेतलं. खूप त्रास होतोय मला. इव्हिनिंगलाच फिवर होत आहे म्हणून मी ॲक्च्युली ब्लॉग काढत नव्हतो आणि आपले ब्लॉग येत नाही होते. बघा पुन्हा मेडिसिन्स त्यांनी दिलेले आहेत मला डॉक्टरांनी. तर बघू आता कधीपर्यंत बरं वाटते. तर चला हा आजचा ब्लॉग इथे एंड करतोय. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला. ॲक्च्युली जास्त काय एवढं होतं नाही म्हणजे ॲक्च्युली जास्त काय नाही होतं. फक्त एवढंच की आज श्रद्धाचे हेअर कट वगैरे करायचे होते अँड सोबत माझे सुद्धा केले. मला वाटलं की आता मी फायनली बरा झालो असं मला वाटलं पण पुन्हा मला त्रास झाला आणि आता संध्याकाळी म्हणून पुन्हा मेडिकलमध्ये गेलो होतो आणि पुन्हा इंजेक्शन घेतलं. तर चला आपण हा आजचा ब्लॉग इथे एंड करतो. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. अँड आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. येऊ आपण पुढे नवीन चांगले कंटेंट घेऊन. ॲक्च्युली हे अशी कंडिशन आहे म्हणून आपल्याला चांगले कंटेंट घेऊन येता येत नाही पण येऊ लवकरच चांगले कंटेंट घेऊन तुमच्यासाठी. चलो बाय.